काय बोलला? मिसिंग लिंकवर काय बोलला? सगळीकडे खूप जोराने पाऊस पडतोय. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वृक्ष कोसळलेले आहेत, पाणी साठलेलं आहे. अनेक कारणांमुळे अनेकांचे मृत्यू झालेले आहेत. त्याच्याबद्दल सगळ्यात प्रथम मी वेदना, दुःख आणि शोक व्यक्त करते. महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय गिरीशजी महाजन, सुनेत्राताई पवार, आताच मेघना बोर्डीकर बोलून गेल्या, सगळ्यांची शिकस्त चाललेली आहे. परंतु निसर्ग आणि मानव यांच्या लढाईमध्ये काही वेळेला निसर्ग हा अधिक बलशाली ठरतो. त्याचं उदाहरण आहे, मी निवेदन दिलेलं आहे, त्याच्याने म्हटलेलं आहे की मुंबई शहरात, पुण्यामध्ये, महाराष्ट्रात अनेक झाडं पडलेली आहेत आणि ही झाडं अनेक ठिकाणी जशी माणसं जखमी होऊन मृत्युमुखी पडलेली आहेत, तशी काही ठिकाणी घरांवर पण ही झाडं पडलेली आहेत. तर ताबडतोब त्यांचे पंचनामे करून ज्यांच्या झोपड्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई पूरस्थितीप्रमाणे मिळाली पाहिजे, जेणेकरून ते परत त्यांच्या घरात राहू शकतील. त्यांचं घर ज्यांचं सुरक्षित परिस्थितीत असूनसुद्धा झाड पडल्यामुळे कोसळलेलं आहे. तर मी BMCच्या मध्ये पाठपुरावा करते आहे. सन्माननीय शिंदेसाहेब, तसंच असीम कुमार गुप्ता, मुंबईमधले आमचे गटनेते अमेय घोले, सगळ्यांकडे मी पाठपुरावा केलेला आहे. पण पवईमध्ये एक घर पडलेलं असताना, झोपडी, तो वृक्ष जो आहे तो पडल्यावरती कक्ष अधिकाऱ्यांना संपर्क करा असं मी सांगितलं. तर त्यावेळेला कक्ष अधिकाऱ्यांनी BMCच्या असं उत्तर दिलं की पडलेल्या झाडाला आम्ही नुकसान भरपाई देत नाही. मग आम्ही त्याला विचारणा केली की मग पोलिसांचा पंचनामा करून तरी पुढे काही कारवाई होते का, लोकांनी जायचं कसं घरात स्वतःच्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही असं काही करू शकत नाही. तर मी याची तक्रार केलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की जी गोरगरिबांची घरं पडलेली आहेत, त्यांच्या झाडं पडलेली आहेत, त्याच्यासाठी पूर परिस्थितीनुसार त्यांना घर आणि झोपडी बांधण्यासाठी परत निधी मिळावा आणि वृक्ष पडतात त्याच्याबद्दलचं धोरण महाराष्ट्रात सगळीकडे, मग ते नाशिक असेल, पुणे असेल, सगळीकडे लागू करून जिथे जिथे वृक्ष दुर्दैवाने पडलेले आहेत, तर तेव्हा पुरामध्ये आपण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतो, पण ज्यांच्या घरांचं नुकसान शहरी भागात होतं आहे त्यांच्यासुद्धा नुकसान भरपाईचा विचार हा झाला पाहिजे, अशी मी अनेक वर्ष मागणी करते. आणि परत एक निवेदन मी माननीय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांना दिलेलं आहे. नाही, एक तर असं याचं तांत्रिक आणि शास्त्रीय कारणं सरकार शोधून आपल्यासमोर मांडेल, परंतु पहाटे 4 वाजता जी घटना ही घडलेली आहे ती अत्यंत अनपेक्षित आहे. परंतु अनेक वेळेला याच्यापूर्वीसुद्धा आपल्या हायवेवरती पाणी साठण्याचे प्रसंग 2006मध्ये, 2018मध्ये अनेक वेळेला झालेले आहेत. कारण आसपासच्या भागांमधल्या पाण्याचा लोंढा ज्यावेळेला डोंगरांवर येतो तेव्हा डोंगरांच्या भेगांमधून तो पाणी प्रवाह शोधतं, हे आत्तापर्यंत आपल्याला दिसलेलं आहे. आणि त्यामुळे निसर्गनिर्मित ज्या काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याच्या संदर्भात योग्य ती पावलं सरकार उचलेल असं मला वाटतं. काही ठिकाणी रस्ते खचलेले आहेत, त्याच्यामुळे नागरिकांची त्रासवस्था होत आहे आणि हा जो मोकळा कारभार हा समोर येताना त्याचा असं आरोपही लावला. नाही, एक असं आहे की खाजगी सोसायट्या असतील, रस्ते असतील, तिथे डांबरीकरण आणि कॉन्क्रिटायझेशन मोठ्या प्रमाणात होतं आणि पूर्वी पाणी जे मातीमधून मुरत होतं तर ते मातीच बंद करून टाकल्यामुळे पाणी वेगवेगळ्या मार्गाने बाहेर येतं आहे आणि त्यामुळे बांधकामाबद्दलचे जे नियम आहेत ते बदलून काही प्रमाणात त्याची कठोर अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. माझा एक अजून मुद्दा होता राम मंदिरामधल्या ज्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्या संदर्भामध्ये. ज्यावेळेला राम मंदिराची उभारणी होत होती त्यावेळेला मी गोविंदगिरी महाराज यांच्याकडे 1 किलो चांदीची वीट अर्पण केलेली होती आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून ती वीट त्यांना दिली होती. मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की गोविंदगिरी महाराजांनी ती वीट राम मंदिराला अर्पण केलेली आहे, त्याची रिसीट त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि ती योग्य त्या ठिकाणी पोचलेली आहे. हे रामभक्त म्हणून मी आधीच खात्री केलेली आहे आणि त्याच्यामुळे गोविंदगिरी महाराजांची मी आभारी आहे. जी सगळी मंदिरामध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत याची चर्चा चाललेली आहे, तर याच्या संदर्भामध्ये एखादे IAS अधिकारी आणि त्याचबरोबर चौकशी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे जे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत आलोकनाथ, त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे की ज्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील
अशा पद्धतीच्या कर्मचाऱ्यांवरती योग्य ती कारवाई केली जाईल. मला असं वाटतं की रामभक्त या घटनेमुळे नक्कीच व्यथित झालेले आहेत, परंतु ते व्यथित झालेले लोक आहेत, त्यामुळे चोराला सोडून कोतवालाच ओरडायचं असं जे राजकारण काही करतायत, तर मला असं वाटतं की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, अशा घटना कदापिही सहन करणार नाही. आणि त्यात ज्या लोकांनी विश्वासाचा गैरफायदा घेऊन लोकांच्या भेटवस्तू मंदिरापर्यंत पोचवलेल्या नाही आहेत, त्या सगळ्यांच्या संदर्भात योग्य तो न्याय अगदी नसरापूर केसमध्ये जसा पटकन झाला तसा उत्तर प्रदेश सरकारने करावा अशी आमची रामभक्त म्हणून अपेक्षा आहे. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन केलं, या संदर्भात या पत्रकारात नाही, त्यांना रामरक्षा म्हणायचं वाटतं, ते काय त्यांना वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु मला असं वाटतं की रामरक्षेची आठवण थोडी उशिरा आली. संजय सिंग यांनी खूप मोठा घोटाळा बाहेर काढलेला आहे राम मंदिराचा आणि चोरी पण खूप मोठी भयावह स्थिती ती म्हणजे पाहायला मिळते. आणि म्हणजे केंद्र सरकारला या बाबतीत काय कल्पना नव्हती का की एवढ्या मोठ्या प्रमाणात राम मंदिरची चोरी झाली आणि त्यांची जेवढे काय आपले भक्त आहे राम भक्त, त्यांनी एवढे आपल्या कष्टाचे घामाचे जे काही पैसे आहेत ती त्या मंदिराला दान केलेलं आहे, याच्यातून काय निष्पन्न होते की म्हणजे अजूनपर्यंत केंद्र सरकारला याबाबत माहिती नव्हती? ते मुळात असं आहे की अलीकडे एक राजकारण करायचं म्हणजे समोर लोकांचं मन बदलण्यापेक्षा आपला जो शत्रू असतो त्याचा माणूस फोडायचा, त्याला लालच दाखवायची, त्याला चुकीच्या मार्गावर न्यायचं. तर ज्या वेळेला कॉल रेकॉर्ड्स तपासले जातील त्यावेळेला कोणाकोणाची फूस आणि संरक्षण होतं त्या माणसाला ते स्पष्ट होईल. आणि म्हणून मला असं वाटतं ज्या क्षणी केंद्र सरकारला आणि उत्तर प्रदेश सरकारला ही माहिती मिळाली त्याबरोबर त्यांनी त्याच्याबद्दलची चौकशी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर एखादे IAS अधिकारी देखील या संदर्भात नेमले जातील. आणि सरकारला माहिती होतं तरी त्यांनी दुर्लक्ष केलं असं म्हणायला काही वाव नाही आहे. माझं तर असं म्हणणं आहे की जे लोक आरोप करतायत त्यांनासुद्धा पोलिसांकडे त्यांनी माहिती द्यावी त्यांच्याकडे जी असेल ती, आणि स्वतःचेच कॉल रेकॉर्ड तिकडच्या लोअर लेवलच्या स्टाफला सापडले असतील तर काय जबाबदारी घेणार ह्याचं सुद्धा उत्तर द्यावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाही, या संदर्भामध्ये मी स्वतः तर काही त्यांना भेटायला जाणं योग्य मला यासाठी वाटलं नाही की त्यांना इतकी दगदग झालेली आहे, त्याच्यात विश्रांती त्यांना आवश्यक होती. मला जी माहिती मिळालेली त्याच्यानुसार त्यांची प्रकृती आता व्यवस्थित आहे. त्याचबरोबर थोडं जे जागरण आणि धक्वा याच्यामुळे त्यांना जो तपासण्या वगैरे करून घ्यायच्या होत्या, पण मला असं वाटतं की शिंदेसाहेबांची इच्छाशक्ती इतकी चांगली आहे की ते हॉस्पिटलमध्ये असले तरी विचार करून करून अनेक त्यांनी निर्णय घेतले असतील अशी मला खात्री वाटते. लगातार बारिश आ रही है, उसके चलते पेड़ जो है वो गिर जा रहे हैं और लोगों की मौत हो रही है. कल भी मानपुर में अगर देखें तो एक चाली गिरने की वजह से 6 लोगों की मौत हुई. बहुत दुख भरी बात है. मेरे जानकारी के मुताबिक गिरीश महाजन जी और बाकी भी लोग वहाँ पर तक शिवसेना BJP के और सभी पार्टी के लोग वहाँ तक पहुँच चुके हैं. लेकिन जब लोगों को नोटिस दी जाती है कि ये बहुत, देखिए करीबन साउथ मुंबई में भी 1000 से ज़्यादा बिल्डिंग ऐसी है कि वो धोखादायक स्थिति में है, लेकिन लोगों की भी मजबूरी है, वो दूसरी जगह नहीं जा सकते. और बारिश के कारण जो ज़मीन में पानी जा रहा है ज़्यादा उसके कारण भी घरों पर यह आफत आ रही है. इसके बारे में पुनर्वसन या उनको किस तरीके से रास्ता निकाल सकते हैं इसके बारे में ज़रूर विचार हो सकता है. मैं पेड़ गिरने के कारण जिनके घरों का नुकसान हुआ है उनको कॉम्पेंसेशन मिलना चाहिए, इसके बारे में मैंने फडणवीस साहब को कॉम्पेंसेशन के बारे में भी निवेदन दिया है. जो ओल्ड बिल्डिंग गिर रही है उनमें रह रहे लोगों के लिए क्या सुरक्षा बढ़ती जाएगी, क्या उन्हें दूसरी जगह शिफ्ट करने का कुछ फैसला लिया जाएगा? नहीं, बिल्कुल दरड़ जहाँ पे पूरे के पूरे ये जो है तालाब है, अलग अलग हिल्स है, अलग अलग तरीके के पत्थर गिर रहे हैं हाईवेज़ पर, तो इसके बारे में कभी कभी पता भी नहीं होता है कौन सी दिशा से आने वाले हैं. और लोगों को हर जगह जहाँ पे भी बाढ़ की कोशिश होती है, बाढ़ होता है तो लोगों को दूसरी जगह लेके जाने की कोशिश होती है. उनको कहाँ पे रखेंगे इसका भी प्लान BMC है, पूना म्यूनसिपल कॉरपोरेशन है, सबके साथ में रहता है. लेकिन कभी कभी लेट हो जाता है, लोग जाने के पहले ही बारिश में इस तरीके का नुकसान होता है. तो मुझे लगता है लोगों ने भी अपने घर के बारे में वो तो उनको चिंता रहना नैसर्गिक है, लेकिन जहाँ पे भी सरकार उनको तात्कालीन स्वरूप में राहत देती है उसका उन्होंने स्वीकार करना ज़रूरी है. कई जगह पर रास्ते जो है वो भी धंसते हुए नजर आ रहे हैं. ऐसे में जो है कि रास्ते की पोल खोल जो है वो नजर आ रही है, क्या बताएं? नहीं, मुझे लगता है हर बात में पोल खोल, तो आसमान में भी पोल खोल की कोई बात नहीं है ना. तो इसके लिए ऐसी आफतें आ रही है उसको वो ना हो, इसी के लिए तो सरकार इतना कोशिश कर रही है. अगर जहाँ पे कुछ करप्शन हुआ होगा या गलत बातें हुई होगी तो वो तहकीकात में ज़रूर सामने आएगी. मैम, संजय राउत ने उन्होंने
अमर नहीं रहे, लेकिन जिस तरीके से देवेंद्र फडणवीस और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैं वो क्या अमर है, ऐसा उन्होंने टिप्पणी किया है। मुझे लगता है कि वो जो बोलते हैं ना वो उनको भी याद नहीं रहता होगा क्या बोले हैं, तो हम अपने को क्यों इतनी तकलीफ दें। हाँ? चलो हाँ। काल एक रामरक्षा आंदोलन झालंय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे पण म्हणजे त्यांच्यामार्फत आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये वाक्य असा झाला आहे की उद्धव ठाकरे रामरक्षा वाचन करत होते, मात्र त्यांना हिंदू वाचन न आल्यावरती त्यांनी मागे मी तो व्हिडिओ पाहिला नाही आहे, पण आमच्यावर अशी वेळ येत नाही कारण मला रामरक्षा पाठ आहे. खरंच पाठ आहे. मी आज तयारी केली. आले